एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू देतो, नंतर पोलिसांना सापडतो. म्हणजे पत्रकारांनाच होम मिनिस्ट्री लेवलचं काही ऑर्डर दिलं पाहिजे असं वाटत नाही का? मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागते, पण वर्दीची भीतीच कोणाला नाही. म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय. म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच म्हणजे खुनामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो. म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक कराडनी केलेला अपमान. म्हणजे एकीकडे जेव्हा पोलीस त्यांना शोधतायत, त्यांना एवढा विश्वास आहे त्यांच्या आकावर, जे कोणी त्यांचे आका असतील, की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केलाय, ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आहे. आणि पुण्याचा डेटाच सांगतो, मला काही वेगळं सांगायची गरज नाही, पण पुण्याचा आणि महाराष्ट्राचा डेटा सांगतो. मग कोयता गँग असेल, ॲक्सिडेंट्स असतील किंवा होणाऱ्या चोऱ्या असतील, आणि आजकाल रोज चॅनलवर लावलं कोणीतरी कुणाला बेल्टी मारतंय, कोण बंदूक दाखवतोय, हे सगळं सगळीकडेच महाराष्ट्रात वाढलेलं आहे. पण काही बीडच्या प्रकरणात आपण जर बघितलं तर बीडमधून सातत्याने दररोज 2 दिवसांनी कुठले ना कुठले व्हिडिओज बाहेर येतात. तर कुठलाही पॉलिटिकल कनेक्ट त्याला जोडला जातो आणि मग परत सगळं झिरोपासून स्क्रॅचपासून सुरू होतं आहे. व्हायलन्स आणि गुन्हेगारी म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत नाही. एक तर मी बीडच्या एसपीचं मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा बीडमध्ये लावली की फक्त पहिलं नाव लिहायचं, बाकी काही पुढे आगापिछा लिहायचा नाही. आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या एसपी करू पाहतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येतात. लाईक अ पॅन्डोराज बॉक्स. ते तिथे काही ना काहीतरी रोज बाहेर येत आहे. एक आणि दुसरं की 2 गोष्टी झाल्या की संतोष भाऊंच्या खुनामध्ये, क्रूर खुनामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येत आहेत. त्याचबरोबर महादेव मुंडेंची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बराचसा प्रोग्रेस झाला आहे. आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत, पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्यामुळे स्थानिक लेवलला काय चाललंय, की कुठपर्यंत झालेली आहे, काय इन्क्वायरी झालेली आहे, कुणाकुणाला त्याच्यासाठी बोललेलं आहे. आधीपेक्षा सुधारणा आहे का, तर नक्कीच आहे, पण खूप करण्यासारखं आहे. कारण या दोन्ही केसेस आणि परभणीची केस जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची. आणि खरं तर प्रेसचे मी महाराष्ट्राच्या मनापासून आभार मानते की कदाचित सरकारने ती नैतिकता दाखवली नाही, की तुम्ही दाखवा.